बसणं जड जातं, तोंडातून बोलणं जड जातं. अशा वेळेस रामनाम येणं म्हणजे हे फार मोठं महत्त्वाचं समजलं जातं की अंतकाळी तुम्ही रामनाम घ्यावं, असा त्यांचा उद्देश आहे सांगण्याचा. आणखी जे लोक नास्तिक लोक आहे आणि जे देवाला मानतच नाही, देवाचं अस्तित्वच मानत नाही, तर अशा लोकांच्या मुखी रामनाम येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुझा अंतकाळ जरी आला तर तू नामस्मरण घेतोय, तुझा अंतकाळ सुखाचाच होईल. आणि महाराज असे म्हणतात. आणखी महाराज म्हणतात की ठीक आहे, तू चालू राहते अंतकरण, मी निघतो. तर तो गवळी त्यांच्या पाया पडतो चरणावर की आता महाराज मला नमस्कार करू द्या. आणि तो डोकं ठेवतो चरणावर आणि डोकं नंतर उचलत नाही. हा योगायोग म्हणतो इथे. पण योगायोग जरी असला तरी याच्यात फार मोठं एक तत्व आहे. आणि ते तत्व असं आहे की त्या गवळ्याचा अंतकाळ हा रामनामात गेला. मुख्य रामनाम त्यांनी घेतलं आणि महाराजाच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं. हा किती त्याचं भाग्य म्हणायला पाहिजे. आणि महाराज म्हणाले की यांनी याचा अंतकाळ साधला, त्या गवळ्यांनी अंतकाळ साधला त्याचा. आणखी हे आपणही लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्याला हे इतर गोष्टी फार कठीण होतात. जगणं कठीण होतं, जेवण खाणं मुश्किल होतं, फिरणं चालणं मुश्किल होतं. आणि तोंडी देवपूजा म्हणा किंवा आरत्या म्हणा किंवा हे रामनाम घ्या, हे सुद्धा जड जातं आपल्याला शेवटी. तर त्याची एक सवय पडायला पाहिजे माणसाला. आणि सवय पडल्यानंतर ती जर तुम्ही सवय जर नामस्मरण जर करत गेले तर तुमच्या अंतकाळी सुद्धा तुमच्या मुखी रामनामच राहते. हे रामनाम महाराजांनी लोकांना दिलं. जिजीच्या घरी असल्यानंतर जिजीला एक लहान मुलगी होती, तुम्हाला मी मागच्या याचं सांगितलंय. आणि त्या लहान मुलीला महाराजांनी योग शिकवला होता. ती मुलगी मोठी होऊन तिचे लग्न झालं होतं आणि तिचं बाळणपण जवळ आलं होतं तिचं. आणि तिला महाराज आल्यानंतर तिला एक फार मोठं हे झालं की महाराज आता आल्या तर मला काही फिकीर नाही कुठल्या गोष्टीची. आणि ती मुलगी, ती जिजीची मुलगी शरीर अशक्त असल्यामुळे तिला नेहमी असं वाटायचं की आता माझं बाळणपण आहे, कसं काय मला सोसवेल ते, आणखी मला मूल आता जन्म द्यायचा आहे. तर महाराज आल्यामुळे तिला खूप आधार झाला महाराजांचा. प्रारब्धात जो आधार हवा, प्रारब्धात किंवा प्रपंचात जो आधार घ्यायचा असतो, परब्रह्माचा, परमेश्वराचा तो आधार हा तिच्या ठिकाणी अस्थिभाव होता की महाराज म्हणजे देवपुरुष, महाराज म्हणजे सत्पुरुष. आणि त्या साधू पुरुषात तिचा भाव होता. आणि ती मनोभावापासून महाराजांना मानत असे. आणखी ती नामस्मरण तिचं चालूच असे. महाराजांनी तिला उपदेश केला होता नामस्मरणाचा. तर तिला ते बाळणपणामुळे तिला अशक्त झालं. महाराज म्हणाले काही घाबरू नको म्हणे, मी आहे म्हणे इथे. आणखी महाराज नेहमी तिची जाऊन भेट घ्यायची. आणि एक दिवशी ती त्या बाळंतीण होऊन तिला एक बाळ तिने बाळाला जन्म दिला तिला. आणि तिने त्यावेळेस लगेच महाराज कुठे आहे आणि माझी मुलगी कुठे आहे, मग बाळ कुठे आहे. तर तिला त्या महाराज आठवले त्यावेळेस. म्हणजे तुमचा प्रपंच कसा सुखरूप होतो, प्रपंचातल्या तुमच्या अडचणी मला प्रपंचातले जे तुमचे दुःख प्रसंग असतात ते दुःखद प्रसंग कसे सुखदायक होतात नामस्मरणाने म्हणा किंवा अशा सत्पुरुषांच्या सानिध्यामध्ये. तुमचे जे प्रपंचातले जे दुःखाचे प्रसंग असतात ते दुःखाचे प्रसंग सुखद होऊन जातात. ते म्हणजे दुःख तुम्हाला वाटत नाही त्याचं. म्हणजे असे दुःखाचे पहाड जरी तुमच्या डोक्यावर कोसळला तर तुम्हाला वाटत नाही, कारण की त्याच्या मुखी रामनाम असतं त्याच्या. हा एक त्यातला प्रश्न आहे. आणि इथे त्या दोघही लोकांना महाराजांचा प्रत्यक्ष सानिध्य घडलाय. त्यांना अशा सत्पुरुषाचं सानिध्य घडणं, अशा सत्पुरुष याच्यात आपला प्रारब्धाचा काळ घालवणं हे फार एक मोठं महत्वाचं लक्षण समजलं जातं. आणखी त्याच्यामुळे आपली जी अंतव्यवस्था आहे ती अंतव्यवस्था आपली फार समाधानाने पार पडते. आणखी तुम्हाला त्यामध्ये एक मोक्ष मिळतो असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला. तर असा जिजीच्या मुलीचं बाळणपण सुखरूप होऊन तिला एक बाळाला जन्म देते. आता जिजीच्याच एक जवळच्या ओळखीचे एक प्रोफेसर असतात, त्यांची पण गोष्ट प्रारब्धावर फार सुंदर सांगितली आहे त्यांनी महाराजांनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रारब्धामध्ये कसे आपले कर्म घडतात आणि कुठले कर्म करायला पाहिजे किंवा प्रपंचात राहून परमार्थ कसा साधायचा हे या उदाहरणावर लक्षात येतं. हे जे प्रोफेसर जे बोलतोय मी, हे प्रोफेसर त्यांना एक पत्नी होती, मुलबाळ नव्हतं त्यांना प्रोफेसरांना. आणि ती पत्नी वारल्यामुळे प्रोफेसर साहेब एकटेच होते. आणखी ते नेहमी जिजीच्या ओळखीमुळे त्यांना पण असं कळलं की महाराज एक सत्पुरुष आहे, आणखी देवपुरुष असल्यामुळे त्याचं दर्शन घ्यायचं वगैरे ते पण येत जात राहायचे. आणि पण त्यांची चर्चा महाराजांवर नेहमी राहायची. कशावर? अध्यात्मावर त्यांची महाराजांवर चर्चा राहायची.
आणि त्यांचा प्रारब्धावर विश्वास नव्हता. तर बघा इथे कसं झालं की ते शब्द पांडित्य असल्यामुळे त्यांचे अध्यात्मविद्या म्हणा किंवा अध्यात्मशास्त्र म्हणा किंवा अद्वैत ग्रंथ त्यांनी वाचले होते. पण हे नाम घेणं म्हणा, असं भगवंताची पूजा करायचं किंवा भगवंताचा जो अस्थिभाव म्हणतो आपण, हा अस्थिभावावर किंवा प्रारब्धावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांचा. ते महाराजावर नेहमी याच्यावर चर्चा करायची की प्रारब्ध तुम्ही काय सांगताय, काय प्रारब्ध, प्रारब्ध माझा विश्वास नाही, असे ते प्रोफेसर साहेब नेहमी सांगायचे त्यांना. तर महाराज त्यांना सांगायचे, अहो तुम्ही असं काय म्हणता, तुम्ही प्रारब्धामध्ये आपल्याला जो नरदेह मिळाला आहे, या नरदेहाचं तुम्ही सार्थक करायला पाहिजे, तुम्ही नरदेहाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या हातून जे प्रारब्धात जे कर्म घडतात ते कर्म सत्कार्याची आणि तुमच्या सदाचाराची वागणूक असल्यानंतर तुमची ती कर्म देवाला पावतात. ती देवाला तुम्ही अर्पण करायला पाहिजे. कर्म असा आहे, तुम्ही कर्मयोग साधायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रारब्ध फार महत्वाचं आहे. आणि प्रारब्धामध्ये जे काही आपल्याला भोग मिळतात हे त्या ईश्वराच्या प्रेरणेने आपल्याला भोग मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही प्रारब्धाचा योग्य उपयोग करून घ्या, असे महाराज नेहमी त्यांना सांगायचे. महाराजांनी त्यावेळेस त्यांना बरेच उदाहरण दिले. जसं मनाच्या श्लोकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, मना सांगपा रावणा काय झाले. मना सांगपा रावणा काय झाले, मनाला विनवतात आहे रामदास स्वामी की रावणाचं काय झालं. रावणाचं 14 चौकडीचं राज्य होतं रावणाचं. पण त्यांनी जो एक त्याचं जे दुष्कृत्य होतं की त्यांनी सीतेवर डोळा ठेवून सीता पळवून आणली आणि तिला बंदिस्त करून तिच्याशी तो लग्नाचे बेत रचत होता तो. तर त्याचं सगळं 14 चौकडीचं राज्य धुळीस मिळालं त्याचं. म्हणजे त्याच्या प्रारब्धातले जे कर्म होते, प्रारब्धाच्या कर्मामुळे त्याला दुर्गती मिळणार होती. त्याचा अहंकार जो त्याला लागला होता, दुराचाराचा वागणूक, त्याच्यानंतर दुष्कृत्य करायचे, परद्रव्य दारा याच्यावर नजर ठेवून सगळ्या त्रैलोक्यातल्या देवांना त्यांनी बंदी करून आपल्या बंदीखान्यात ठेवलं होतं. म्हणजे तो स्वतःला इतका अहंकारी आणखी शक्तिशाली समजायचा रावण की त्याच्यामुळे त्याला वाटायचं की मी त्रैलोक्याचा राजा आहे म्हणून. आणि त्याचं ते 14 चौकड्याचं राज्य, सोन्याची लंका म्हणतो आपण त्याला, तर सोन्याची लंका आणखी सीतेचं हरण करून त्यांनी जो शोध घ्यायचा प्रयत्न केला आपल्या बहिणीच्या शूर्पणखाचा, तर त्याचा शोधाचं अहंकाराचं त्याला फळ मिळालं शेवटी. आणि त्याचं सगळं 14 चौकड्याचं राज्य, तुमचं सोन्याची लंका जळल्या गेली सगळी. तर म्हणून म्हणतात की प्रारब्धातले जे तुमचे कर्म असतात, हे प्रारब्धाचे कर्म तुम्ही नेहमी सदाचार आणि सत्कार्याने करायला पाहिजे, असे महाराज त्यांना सांगायचे. आणि असं झाल्यानंतर त्यांनाही परत त्या प्रोफेसरांनी सांगितलं की तुम्ही पण नामस्मरण करा. आता तुमच्या कुटुंबामध्ये तुमची पत्नी नाही आहे, आणखी तुम्हाला कोणी नाही आहे, तर तुमचं आता नोकरी संपत आली आहे किंवा तुमची आता रिटायर व्हाल तुम्ही, तर रिटायर झाल्यानंतर तुमची आता जे काही प्रारब्ध तुमचं उरलं आहे, त्या उरलेल्या प्रारब्धामध्ये तुम्ही परमार्थी लागा तुम्ही. आणखी हेच जे प्रारब्धावर जे मी तुम्हाला आता सांगतोय, प्रारब्धामध्ये 21 समासीमध्ये एक समास 11वा आहे जो समर्थाने टाकलेला आहे, प्रारब्धी प्रयत्न. मी प्रारब्धात तुम्ही प्रयत्न करून जगा. आणखी तुमचे प्रयत्न हे देवाला तुम्ही अर्पण करा किंवा परमेश्वराला जर तुम्ही अर्पण केले तर तुमचे प्रारब्ध तुमचं सुखात जाईल आणि तुमच्या मुखी रामनामी राहील. आणि म्हणून समर्थ म्हणतात इथे, प्रारब्ध घडला उत्तम भोग. तुम्ही प्रारब्धामध्ये उत्तम भोग घेतात आहे, तुमचं जीवनाचं आयुष्य तुम्ही जगतात आहे, 4 घास सुखाने खाऊन राहतात आहे, पण प्रारब्धाची जडला रोग. पण प्रारब्ध हा तुम्हाला रोग पण जडवतो. कसला? प्रपंचाचा रोग तुम्हाला जडलेला, भावरोग तुम्हाला जडलेला आहे. रोग जडली आहे, औषध प्रयोग करणे न लगे. म्हणजे या रोगासाठी औषध उपाय हाच आहे की नामस्मरण हाच उपाय आहे तुमचा. नामस्मरण करून जर तुम्ही देवाला नेहमी स्मरण करत गेले तर तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. येथे मोठा आधार प्रारब्धाचा हाची थारा प्राणी मात्रांचा, धरून या प्रयत्नाचा आळस केला. म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये किंवा प्रारब्धामध्ये आळस करू नका. तुम्हाला जे काही उपासना करायची आहे, जे काही नामस्मरण करायचं आहे ते तुम्ही करा. आणि हा प्रयत्नच तुमचा प्रपंचातला तुम्हाला परमार्थाचा अक्षय ठेवा तुम्हाला मिळवून देईल. असं त्याच्या पाठीमागे गुपित किंवा रहस्य त्याच्या पाठीमागे जडलं आहे. आणखी प्रारब्धातली आपली जी कर्म आहे ती नेहमी सत्कार्याची आणखी सदाचाराची कर्म केली तर त्याचं तुम्हाला फळ चांगलं मिळणार आहे. दुराचाराची आणखी दुष्कृत्याची जर तुम्ही कर्म केली तर त्याचं फळ वाईट फळ मिळते तुम्हाला. आणखी आपल्याला सुद्धा पुढचा जन्म जो मिळणार आहे तो पुढचा जन्म तुम्हाला एकदम म्हणजे निकृष्ट योनी मिळेल तुम्हाला.
जर तुम्ही असं काही केलं नाही, सदाचाराने वागलं नाही, लोकांना त्रास दिला, लोकांची हत्या केली, लोकांना लुबाडलं, परद्रव्य तुम्ही सगळं तुमचं आयुष्य घालवलं, तर तुम्हाला निश्चितपणे त्याची वाईट फळं मिळून तुम्हाला पुढच्या जन्मी निकृष्ट योनी मिळते. ही आपल्या कर्माची फळं असतात. बरं लक्षात घ्या, कारण की याच्यावरचा फार मोठा एक मनाच्या श्लोकमध्ये समर्थ म्हणतात आहे, जनी सर्वसुखी कोण आहे, विचारे मना तू शोधणी पाय. तुम्ही विचारून बघा की जनामध्ये असा विश्वामध्ये कोण सुखी पुरुष आहे. सगळ्यांना भवसागराचा दुःखाचा भवरोग चढलेला आहे. तुम्हाला मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मनात वाचिरे पूर्व संचित केले याचा अर्थ काय, आपण जे मनाने कर्म करतो आणि दुराचाराची कर्म असतात, ती कर्माची गती आपल्याला कळत नाही. काय आहे कर्माची गती? आपण कर्मयोग ज्ञानेश्वरी बघितलंय, माझे निरूपण तुम्ही परत ऐका. तुम्ही याच्यावर प्रारब्धातले जे योग आहे आपले, संचित कर्म, प्रारब्ध आणखी क्रियामाण कर्म, ही 3 कर्म फार महत्वाची आहेत. संचित कर्माची फळं तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करून तुम्ही कमी करू शकता त्याचा प्रहार. आणखी क्रियावान कर्म परत जन्म घ्यायला नाही पाहिजे, म्हणून तुमची जी प्रारब्धामधली जी कर्म असतात ती सत्कार्याची कर्म तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचं फळ जे जमा होतं ते चांगलं फळ जमा होऊन तुम्हाला त्याचं चांगली योनी मिळते. किंवा तुम्हाला तुमची जर एवढी साधना, जर प्रगल्भ साधना असली तुम्हाला, तर तुम्हाला म्हणजे सायुज्य मुक्ती म्हणजे त्यातून मिळू शकते तुम्हाला. आणि म्हणून म्हणतात की मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपला देह हा वासनेमध्ये आणखी विषयामध्ये अडकले असल्यामुळे आपण नेहमी विषयाप्रती आसक्ती ठेवून जगतो. आणखी हे जे वासना असतात, दुरावासना म्हणा किंवा असतात, ते या वासनेमुळे आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. तर हे वासना जी आहे, आपण वासनेचं निर्मूलन करायला पाहिजे. आपण त्यासाठी तुमचं चित्त शुद्ध असायला पाहिजे, तुमच्या हातून घडणारी कर्म सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. आणि ती शुद्ध आणखी कर्म करून जर तुम्ही देवाला वाहली, आणखी निष्कर्म केली तुम्ही ती, तर त्याचं फळ तुम्हाला लागत नाही, त्याचा कर्माचा पाश तुम्हाला लागत नाही. आणि म्हणून म्हणतात की मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते. अरे होणार आहे ती गोष्ट ठीक आहे, पण याचा तुम्ही प्रहार कमी करून तुम्ही सुखी राहू शकता ना. तुम्ही घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, समर्थ म्हणतात, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानेवी योगे. आपण आपल्या म्हणणं बुद्धीने आपण अज्ञानी असल्यामुळे आपण म्हणतो की माझं नशीबच फुटकं आहे, आता त्याला मी काय करू. पण नशिबात जर तुम्ही जर प्रयत्न केले, प्रारब्धात जर प्रयत्न केले, ते प्रारब्धातले प्रयत्न तुम्हाला चांगलं फळ देतील ना तुम्हाला. पण तुम्ही प्रयत्न करायला तयार नाही. तुम्ही विषयामध्ये आसक्त असल्यामुळे तुम्ही देवाचं स्मरण करत नाही. आणखी तुम्हाला मग चांगले फळ कुठे मिळणार? तुम्हाला सायुज्य मुक्ती कशी मिळेल तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला प्रपंचामध्ये, प्रारब्धामध्ये प्रयत्न करून सत्कार्याचं जीवन म्हणा किंवा सदाचाराचं जीवन म्हणा किंवा चित्तशुद्धीचं जीवन करून तुम्ही ते करायला पाहिजे. हा इथे प्रारब्धात राहण्याचा उद्देश. तुम्ही उदासीन वृत्ती राहा असे समर्थ सांगतात. गोंदवले महाराज पण तेच सांगतात की उदासीन वृत्तीने तुमचं जीवन राहायला पाहिजे. म्हणजे कशाच्या पोटी किंवा कुठल्या विषयाच्या पोटी तुमची आसक्ती नको कुठल्या बाबतीत. म्हणजे आता माणूस मराल टेकलाय, त्याचं अर्ध आयुष्य गेलाय, 40-50 वर्ष गेलेलं आहे. हे सुरुवातीपासून साधना करायला पाहिजे, पण नाही जमली चला ठीक आहे, 40-50 वर्षी जर तुम्ही सुरुवात साधना केली तर तुमचं मन त्या विषयाकडे आकर्षित का होतं? वा तुम्ही ते विषय भोगले आहे ते सगळे. आणि कर्माची गती कळत नाही. आपण जर चांगलं जरी करायला गेलो त्यातून वाईट घडतं एखाद्या वेळेस. म्हणजे एखाद्याला जन्म झाला पण मग शेवटी त्याला कॅन्सर झाला, तो बिबडी पित नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू खात नाही, तर त्याला कॅन्सर कसा झाला बा? तर आपलं देहच विकारी आहे मुळात. आणि आपले त्याला कर्म पण त्यात जोड देतात. आणखी वाईट कर्म झाले की तुम्हाला असे काहीतरी फार भयंकर विकार असे जडतात, आणखी आपल्याला मृत्यू येते शेवटी. याला कारण म्हणजे आपण आपली विषयाची आसक्ती आहे, आणखी आपल्या दुराचाराचं वागणूक आहे, सदाचाराने आपण कधी वागत नाही. म्हणून म्हणतात ते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. म्हणजे प्रारब्धामध्ये जे तुम्हाला कर्म करायची आहे ती प्रारब्धाची कर्म तुम्ही परमेश्वराला जे पावतील किंवा ती कर्मयोग करून तुम्ही परमेश्वराला ती कर्म अर्पण करा. सदाचाराची आणि सत्कर्माची कर्म करा. तुम्ही सधर्माचरणाने वागा. तुम्ही हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणे फळ चांगलं मिळेल. आणि म्हणून प्रारब्ध प्रयत्न हा जो समाज 21 समाजमध्ये टाकला, याच्यावरच महाराजांनी त्या प्रोफेसरांना उपदेश दिलाय. प्रोफेसरांना सांगितलं की आता ते तू जे प्रारब्धासाठी तू माझ्यासाठी माझा नेहमी वादविवाद घालतो, तर असे त्यांनी बरेच दाखले त्यांना दिले. म्हणजे हे तुम्ही दासबोधारले सांगतोय, पण त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं निरसन केलं त्या प्रोफेसर महाराजाचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तू नामस्मरण कर. सगळ्यात सोपं नामस्मरण आहे कलियुगामध्ये.
आणि त्या प्रोफेसराच्या डोक्यात काय फरक पडला काय माहीत, त्यांनी महाराजांचं जे बोलणं ऐकून त्यांनी नोकरी जी होती सोडून दिली, तो अयोध्याला गेला. अयोध्याला घेऊन त्याचा रामनाम करत बसला, तो नामस्मरण केलं त्याने. असं म्हणतात की काही वर्षांनी महाराज त्याची परत भेट झाली तेव्हा तो एकदम निस्पृह आणखी निरीच्छ वागण्याने वागून त्याला असं वाटलं होतं की महाराजांनी मला इतका मोठा नामस्मरणाचा उपदेश केला. फारच म्हणजे तो महाराजांचा म्हणजे ऋणी झाला होता. हे जे आहे इथे म्हणजे आधार तुम्हाला जो प्रपंचात जो घ्यायचा आहे, तुम्हाला आधार प्रपंचात तुम्हाला परमेश्वराचा घ्यायचा आहे. आणि प्रयत्न तुम्हाला अगदी कसोटीने वेळ न दवडता, कुठलाही क्षण न दवडता तुम्हाला प्रारब्धात प्रयत्न करायचा आहे. आणि हा प्रारब्धात केलेला प्रयत्नच तुम्हाला योग्य फळ देऊन जातो. हे त्याचं 2-3 उदाहरणं जे सांगितले तुम्हाला मी, तर या 2-3 उदाहरणांवर आपण हाच बोध घ्यायला पाहिजे की या बोधामुळेच आपला जो प्रपंच आहे आणि जे प्रारब्ध आहे ते सुखाचं जातं. आणखी त्याच्यामुळे आपण त्याचा आपण अवलंब करायला पाहिजे. आणखी जे काही आपल्याच्या उपासना म्हणा किंवा नामस्मरण म्हणा किंवा आणखी जे काही तुम्हाला करता येईल, ग्रंथाचे वाचन म्हणा, तेवढं तुम्ही निश्चितपणे करा. म्हणजे प्रारब्धात तुम्ही आधार घ्या. म्हणजे प्रपंची प्रयत्न करावा आणि परमार्थी आधार घ्यावा, हा जो सिद्धांत समर्थाने सांगितला आहे तो इथे तंतोतंत जुळतो. आणखी त्या प्रोफेसरचं एक उदाहरण जे महाराजांच्या जीवनामध्ये, जीवनगाथेमध्ये आपण बघितलं आहे, त्याला त्याचं फळ निश्चितप्रमाणे मिळालं आहे त्याला. आणि त्या गवळ्याला सुद्धा गवळ्याने जेव्हा महाराजांच्या पायावर डोकं ठेवून आपला देहप्राण ठेवला, त्याचा अंतकाळ किती सुखाचा अंतकाळ झाला त्याचा. आणखी त्यांनी अंतकाळ साधला, रामनामाने अंतकाळ साधला. हेच रामनामाचं महत्त्व आहे. आणखी रामनामाचं महत्त्व असल्यामुळे सगळ्यांनी ते करावं, पाळावं. आणखी महाराज जे सगळ्यांना उपदेश करायचे की तुम्ही रामनाम करा, नामस्मरण करा, म्हणजे विस्मरण पडू नका देऊ देवाचं. सगळ्यात सोपा मार्गाचा कलियुगातला नामस्मरणाचा. आणि महाराजांनी बरेचसे त्यांच्या सानिध्यात जे लोक आले त्यांना नामस्मरणाचा उपदेश करायला सांगितला. जानकी जीवन जय जय राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. आपण इथे थांबू. परत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.